वास तिकडे थांबला असतो तिकडे. राईट जमला. चालू आहे का? हो चालू केला. 5 सेकंद झाले. मोबाईल करून दे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, राम राम. शेतकऱ्यांची शेती शाळा, प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत इंदेवाडी या गावामध्ये आणि कैलासवाडी इंदेवाडी आणि पोखर्णीचा हे शिवार आहे आणि तिथं कैलासवाडी या गावामध्ये आज आपण आहोत. आणि क्रॉप ट्रीटमेंट आणि कृषी तंत्रज्ञान याची जोड आणि युनिव्हर्सिटी कृषी विद्यापीठ यांची जोड आणि शेतीशाळा हे काय कार्य करतं आणि आपलं शेतकऱ्याचं उत्पादन वाढून घेण्यासाठी आपण कशी इथं मदत करू शकतो हे आपण आज समजून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आज जे आपण ऊस लावणार आहोत, सध्या ऊसाची लागवड चालू आहे. सुरू ऊस हंगाम लागवड चालू आहे. 3 ऊसाचे हंगाम 3 असतात: अडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू. अडसाली हंगाम जो असतो तो जून ते जुलैमध्ये जी लागवड होती त्याला अडसाली हंगाम म्हणतात. आणि पूर्व हंगामी लागवड म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जी होती त्याला पूर्व हंगामी म्हणतात. आणि नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी याच्यामध्ये जी होती त्याला आपण सुरू ऊस लागवड असं म्हणतो. तर सुरू ऊस लागवडीमध्ये आपल्याला जे आज मार्गदर्शन घ्यायचं आहे की 100 टन ऊस एकरी उत्पादन काढणं शक्य आहे का. तर मित्रांनो, हे सांगायचं आवर्जून असं वाटतं की 100 टन ऊस उत्पादन काढणं सहज शक्य आहे. कारण कशामुळं? कारण ऊसशास्त्र जे संशोधन केलं आहे, पाडेगावकर ऊस संशोधन केंद्र, VSI संशोधन केंद्र, डॉक्टर आपले केंद्रीय डॉक्टर माने सर आणि संजीव माने साहेब यांनी जे संशोधन केलं आहे, किंवा पाटील बायोटेक्सने जे काही संशोधन केलं आहे, काही प्लॅन्टवाल्याने केले, काही दुसऱ्या कंपन्याने संशोधन केलं आहे आणि युनिव्हर्सिटीनं जे काही संशोधन केलं आहे, याच्यातून असं कळून आलं की ऊसशास्त्र काय सांगते की ऑन युनिवर्स सपोर्ट द सेल्फलेसली. युनिव्हर्सल काय सांगतंय आणि ऊसशास्त्र काय सांगतंय? ऊसशास्त्र सांगतंय की एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो. तुम्ही ऊस कसाही लावा, एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो. मग एका स्क्वेअर फुटला जर एक ऊस जगतो तर त्यामुळे आपल्याला जमिनीचं क्षेत्रफळ अगोदर बघावं लागणार. तर आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ आहे 43,560 स्क्वेअर फूट. 1 एकरचं क्षेत्रफळ आहे. तर 43,560 ऊस आपल्याला 1 एकरमध्ये पाहिजे. तर हे आपण जोपासायची कशी, याची लागवड करायची कशी? तर ऊसशास्त्र सांगतो तुम्ही 1 फुटा, इथं आता प्रश्न आला की लागवड कशी करायची. तर लागवड ही कोणाला विचारायची गरज नाही, कारण ऊसशास्त्र सांगतं की एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो. मग तुम्ही 1 फुटावर सरी काढा की 10 फुटावर काढा, याच्याशी काही देणं नाही. तिथं तुम्ही स्क्वेअर फूटनं त्याला भागा. आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ आहे 43,560 स्क्वेअर फूट आणि 2 एकर तिथं क्षेत्र असेल तर डबल झालं. मग याला भागा आणि त्या हिशोबाने तुम्ही सरी काढा. उदाहरणार्थ तुम्हाला उदाहरण देतो की कारखान्याने जी अवलंब केला 4 फूट सरी काढा, 3 फूट काढू नका. याचं कारण काय की आपला हार्वेस्टरमध्ये बसत नाही. हार्वेस्टरची जो चाक आहे ना, तर ते चाक आहे जवळपास 2.5 फूट. तर 2.5 फूट जर म्हणलं तर मग काय होतं की 3 फुटाची जरी सरी असलं तर तिथं चाकच बसत नाही. तर तिथं मग तुमचं नुकसान होतं. पुढच्या वर्षी जर्मिनेशनला याला तुडवलं जातं रान. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की कमीत कमी 4.5 फूट आम्हाला सरी ठेवा. हे तंत्रज्ञान त्यांनी अवगत केलं कारखान्यांनी. पण ऊसशास्त्र काय सांगतं? ऊसशास्त्र सांगतं 4.5 फूट तुम्हाला सरी काढायची, 4.5 फूट काढा, काय अडचण नाही. पण 4.5 फुटामध्ये एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगल असं तंत्रज्ञान तुम्ही तिथं अवगत करा. तर 4 फूट, उदाहरणार्थ 4 फूट काढली, 4.25 फूट काढली, 4.5 फूट काढली. तर ॲक्च्युली 4.5 फूट येणार नाही, 4.25 फूट येईल. कधी 4.7 येईल, म्हणजे 4.25 फूट येईल, कधी 5 फूट येईल. तर हे यंत्रणा ॲडजस्टमेंटनुसार असतं ट्रॅक्टरच्या. तर त्यानुसार समजा 4.5 फूट जरी आपले आलं तर 4.5 फुटावर जर समजा आपण ऊसाची लागवड करायची म्हणलं तर 4.5 फूट आणि दोन ओळीतलं अंतर 4.5 फूट आणि 2 टिपऱ्यातलं अंतर कमीत कमी 1.25 फूट ठेवा तुम्ही. 1.25 फूट, 1.5 फूट, 2 फूट अशा पद्धतीने. म्हणजे टक्करनं लावू नका. कारण टक्करनं जर लावलं तर काय होतं माहिती आहे का? टक्करनं लावल्या एक लक्षात येतं आहे की टक्करनं लावल्यानंतर आपल्याला जे ऊसाची संख्या, म्हणजे परिपक्व ऊसाची संख्या जी पाहिजे आपल्याला 43,560 एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो. हे काय सांगितलं? संशोधन झालंय. शास्त्रज्ञांनी सांगितलं एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो. तुम्ही ऊस कसा लावा? 12 इंच बाय 12 इंच बरोबर 1 चौरस स्क्वेअर फूट म्हणजे एक ऊस. तर आपल्या जमिनीचे क्षेत्रफळ आहे 43,560. 43,560 ऊस आपल्याला पाहिजे. तर ॲक्च्युली 43,560 ऊस येणार नाहीत, याला अडचणी येतात. तर आपण तिथं ग्राह्य धरूया आपलं ऊस 40,000 आल्या, 45,000 आला किंवा 50,000 आला, एवढं तर आपण मेंटेन करू शकतो ना. तर मग 40,000 ऊसाची संख्या जर ठेवायची आपल्याला तर आपण एक काम करायचं,